असं नका करू ना, आई बाबाच्या घरी तमाशा नका करू ना. साऱ्या गावातून ओढत आणलं मले, स्टँड पासून आणलं ओढत. त्यांना तर काय त्या बापाला तुला करीना सांगाच लागल ना. काय करीण्याची आहे तू. हो जवाई बापू काय वय पोरीले एवढ्या स्टँडवरून उडत आणलं म्हणते पोरगी सांगून राहिली. काय काय केलं मा पोरीनं. आमचे धिंडोडे उडवणं लावले तुम्ही साऱ्या गावभऱ्या. काय आमची इज्जत आहे आणि काय तुम्ही अशी धुळीत मिसळून लावली. ना यायला शब्द काय, यायची काही इज्जत नाही. मग आपली इज्जत नाही काय. आपल्या गावात एवढं नाव आहे, एवढा मोठे आहे आपण. याईनं आपली इज्जत गमावून लावली. हो आता तुम्हाला दिसून राहिलं तुमचे इज्जतीचे मी धिंडवडे उडवणं लावले. तुमच्या पोरीनं आमच्या इज्जतीचे धिंडवडे उडवणं लावले तर त्याचं काय आहे. त्याचं काय आहे. पोरगी अशी करतच नाही. आमच्या पोरीत चांगले संस्कार आहे म्हटलं, आम्ही चांगले संस्कार दिले म्हटलं आमच्या पोरीले. बापा काय चांगले संस्कार दिले, काय चांगली वागणूक आहे तुमच्या पोरीची. आतापर्यंत मी चूप होतो म्हटलं. हिनं आमचे धिंडवडे उडवणं लावले म्हटलं तुमच्या पोरीनं. आजपर्यंत तुम्हाला माझ्या पोरीची वागणूक चांगली वाटली आणि आता एकदम काय झालं. एवढे 12 वर्ष तुम्ही संसार केला तेव्हा तुम्हाला महापुरीची वागणूक बेकार वाटली. एकदम कायची बेकार झाली महापुरीची वागणूक. संसार करायची अक्कल नाही आहे. सासऱ्याच्या गावात येऊन पुरीले बस स्टँडवरून ओढत आणता. आमच्या इज्जतीची राखा काही, आमच्या इज्जतीची आमची इज्जत आहे ना म्हटलं गाव बरेत काही. हो सासरे बुवा कोणाची अक्कल इक्कल कडवायची संस्कार करायची. संसार करायची अक्कल नाही म्हणता. तुमच्या पुरीत लय अक्कल आहे. तुमचे जेव्हा धिंडवले काढले जाते तुम्हाला लाज शर्म वाटते, आम्हाला नाही वाटत असं का काही. तर काय आहेच आमच्या पुरी संसार करायची अक्कल आहे म्हटलं, तुम्हाला अक्कल नाही. सासऱ्याच्या गावात येऊन भांडण करून राहिले आणि इथं पुरीला ओढत आणलं. हो तुमच्या पोरीनं किती काही आमचे इज्जतीचे धिंडोडे उडवले तरी चालत. माया बहिणीच्या लग्नात हिनं इचका हिनं घालायचा प्रयत्न केला. मा बहिणीले घरी पाहुणे आले होते त्याच्या समोर हिनं तमाशा केला म्हटलं. मा बहिणीले बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला. पण त्या पाहुण्याला माहित होतं का कशी आहे म्हणून. मी वागवत नाही तुमची पोरगी. मा बहिणीचं भलं होईल म्हणून तुमच्या पोरीनं म्हटलं तिच्या याच्यात लग्न तोडायचा प्रयत्न केला म्हटलं. काय तुमच्या पोरी तुम्ही संस्कार दिले का, असे दिले का. मला म्हणता संस्कार तुमचे चांगले नाही. आम्ही तुमची बेकार करू राहिली इज्जत. तुमच्या पोरीने आमची किती बेकार केली असेल इज्जत एवढ्या पाहुण्याच्या देखता. नाही आमची पोरगी अशी करूच शकत नाही. तुमच्या बहिणीनंच काही केलं असं. आमची पोरगी अशी कधीच करू शकत नाही. हो तुमची पोरगी ना सज्जनाहून सज्जन आहे. तुमची पोरगी ना सज्जाहून सज्जन आहे. माझ्या बहिणीनं काही केलं असतं तर त्या पाहुण्यानं तिच्याकडून भाग घेतला असता, तिच्यासोबत लग्न तोडून टाकलं असतं. तुमच्या पोरीचा करीना दिसला म्हणून म्हटलं ते चांगले लोक होते म्हणून माझ्या बहिणीचं लग्न जमलं. नाही तर ही ना सगळा सत्यानाश करायच्या मार्गावर होती तुमची पोरगी. बाई बुवा तुम्ही असे त्याच्या याच्यात चालले, त्याच्या मोहात चालले. तिनं तुमच्या बहिणीनं सारा सत्यानाश केला, तुमच्या संसाराचा सारा सत्यानाश केला. तिनं सारी आग लावली. म्हटलं तुम्हाला काहीतरी तिनं फसवलं. नाही तर तुम्ही अशी नाहीये, तुम्ही तसे नाहीये. ओ सासूबाई बरोबर बोला. माझ्या बहिणीचा काही दोष नाही आहे म्हणूनच मी बोलायला आलो. आजपर्यंत तुमच्या पोरीला वागुली नाही काय. तिथं किती कटकर असताना केलं. गावात म्हटलं तिनं लाता खाल्ल्या म्हटलं. 4 लोक आहेत मला तोंड काढायला उजागिरी जो तो म्हणे ती बाय कोणाला लाता खाल्ल्या, त्या बाय कोणाला लाता खाल्ल्या. हिनं शोभलं का, हिनं कुस्ती खेळली म्हणते हे तिच्यासोबत. हिला शोभलं का कुस्त्या खेळणं. नाव काय गाव काय, तुम्हाला संस्कार तर चांगले शिकवले म्हणते तुम्ही हिले. असे संस्कार दिले का कुस्त्या खेळायचे. थोडा तरी विचार केला का माझ्या बहिणीचा, थोडा तरी विचार केला का. माझ्या बहिणीनं हिला लाता खाऊ खाता वाचवली म्हटलं. काही ना काही नातं होतं म्हणून. पण हिच्या मनात तेही नातं नाही निर्माण झालं ना. हिले तिनं वाचवली म्हटलं. नाही तिनं त्या दिवशी तर चांगल्या लाता खाऊन आली असती म्हटलं, तोंड फोडून आली असती. माझी बहीण मंदात गेली म्हणून. नाही तर आज तर तुमची पोरगी अशी राहिली असती काय. पुरी खतम केली असती मला त्याईनं. पण हिच्या मनात आली नाही ना, तिची कदर नाही आली ना. हे तिचं लग्न तोडायला बसली होती. नाही जय बुवा तुमची काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज ते तुमची पोरगी म्हणते माया आई बाबाच्या गच्छ नका करू. माया घरात गावात तिनं तमाशा केलाच चालन आहे ना. पण तुमच्या घरी तमाशा नाही केला. तुमची इज्जत वाचवली पाहिजे. आम्हाला काही इज्जतच नाही आहे. तर तुमची पोरगी वागवतच नाही मी. आता तर वागवणच नाहीये. जरासं थंड दिमागाने विचार करा तुम्ही. कसं आहे कोणाच्या गोष्टी ऐकून कोणावर विश्वास ठेवून तुम्ही तुमचा संसार बिघडू नका. जय बुवा एवढा ऐका मायवालं. एवढा काही पागल नाही माणूस. एवढा पागल नाही आहे. दुसऱ्याच्या ऐकून सवरून मी करणार आहे. आजपर्यंत तुमच्या पोरीचा भाग घेतला. कोणाच्या ऐकून घेतला काय. तुमच्या पोरी समजून घेतलं. एवढा भयाड असतो तर मग काय लागलं असतं. आतापर्यंत तुमची पोरगी तुमच्या घरात आणून टाकली असती. तिचे नाटकं तुम्हाला माहीतच नाही काही. सत्यानाश केला. त्या पोट्टीनं राणीनं सत्यानाश केला. सारखी बोल. त्या सत्यानाश केला असता माझ्या बहिणीचा सत्यानाश त्या केला असता. तुया कायचा केला होती ना सत्यानाश. तूच तर सारी बदमाश आहे. मला मी आजपर्यंत त्या भाग घेत होतो. माया बापाला बोललो मी. माया बापाला बोललो जेव्हा तेव्हा घालून पाडून बोललो. तू या माझ्या मुलाचा केला तर तू माझ्या डोक्यावर नाचायला लागली. मला काय माहित आहे. तुमच्या पोरीनं माया बापाले सामाने लावायचा प्रयत्न केला म्हटलं. भांडे घासाले जाय, हे कर ते करा, पैसे फुकटचं खाता अशी म्हणे. तरी पण मी बोललो नाही तेव्हा. मला असं वाटतं का यायचं चुकत असेल. पण सारं मी लक्ष ठेवून पाहिलं तर तुमची पोरगी चुकीची निघाली म्हटलं. जवाई बुवा म्हणून नाही तर काय. तुमच्या भरोशावर कोणाकोणाचं खाणं होईल सांगा बरं. तिनं तुमच्याकडून भाग घेतला ना आणि तुम्हीच उलट बोलून राहिले.
तुम्ही मला अशा म्हणून राहिल्या तुमच्या पोरानं जर तुम्हाला असंच म्हटलं का बा कामाला जा, तुम्ही जाता का कामाला आता? कामाला जाता का? तुमच्याकडून होते काय? किती पाता पाडून आणल्या तुम्ही? घर तर एक काम नाही करत, माई तर रोजचं काम करते म्हटलं, हिच्या समोर हे मस्त हिंडत राहते म्हटलं. इकून तिकून आली का माया आईले घालून पाडून बोलते, माया बाबाला घालून पाडून बोलते. तुमची सून बोलते का तुम्हाला अशी? तुमची सून बोलत असेल तर सांगा, तुम्ही तर कशाच ऐकत नाही म्हणते. मला का माहित नाही काय? मी बोलत नाही म्हणजे काय? मला माहिती नाही काय? सगळं माहिती असते म्हटलं मला. ते सगळं माहिती आहे ना मला. काहीच करत नाही म्हणून तुम्ही काहीच करत नाही. आणि मोठ्या चालल्या मला म्हणाले सासूबाई तुम्ही का एकट्याच्या ना भागन काय? मग तुम्ही कोण नाही जात का? मला सांगा बरं, तुम्ही कोण नाही जात? तुमच्या सुनीनं असं म्हटलं तर तुम्हाला काय वाटत? नवऱ्याने तेवढं कमावलाय म्हटलं, आम्हाला काय जायला लागते कामाले? आम्हाला काय जायला लागते? तुमच्या मायबापाने इस्टेट कमावून ठेवली असती, तुम्हाला काय जायला लागलं असतं? आणि तुमच्या मायबापाला जास्त लागणार आहे. ते का पहिले का कमावून ठेवलं का? पहिले त्यानं आराम केला. तू बाई तोंडाच्या आवडीनं बोला ना, जराशा आवडीनं बोला ना. मी माणुसकीनं बोलून राहिलो तुमच्यासोबत आणि तुम्ही उलट बोलून राहिला आधी कधी. मी बोलतोच बोलून राहिलो तरी तुम्ही बोलून राहिल्या. आणि कमावलं नाही तर काय? आम्हाला एवढं शिकवलं गरिबीच्या परिस्थितीत, एवढं हे केलं का आम्ही काय मोठं तसंच झालो काय? उगी तू नको बोलू माणसाच्या विषय मंदात, माणसाच्या मंदात बोलत नव्हत जाऊ. बस उगी बोलू नये मग तसंच बोलू देऊ तुम्हाला. बोलू देऊ त्याईले. ते काही बोलन आपली काही हे करण आणि काही ऐकून घे काय? नाही वागत तर नका वागू म्हणा. ठेवा मग मापुरीला घरी. माई पोरीले पाठवा असं तितंबाईच्या घरी. बोलते वा माणूस. लढू नको माय, लढू नको. काही नाही होत. मी हाय त्यासोबत, कोणी नसलं तरी सोबत मी हाय. येईना जरी तुला काढून दिलं पण मी हाय म्हटलं. मी तुला साथ देईन बाई. माया नावाची जमीन त्या नावावर करून दे. पण याच्या घरी जाऊ नको. उगे कुकडच्या कुकड्या नको बोलू. बस मी मायावाला विचारातो, माया घोरात तू आपलीच लावून राहिली. बस उगे ठेवूनच घे ना तुमच्या पोरीला. मी ठेवून द्यायला चालू आहे म्हटलं. लवकर मोकळ करा मला. ठेवासाठी झालो ना मी. मी काय घेऊन जायसाठी आलो का? त्याच्यासाठी आलो मी. एवढी प्यारी आहे तुमची पोरगी. ठेवून द्या तुमच्या घरी. मला नाही मेले नाही पाहिजे. मी नाही वागवत तुमच्या पोरीले. काय होय मारुती? काय झालं रे मारुती? काय झालं? ती पोरगी कोण लढून राहिली? जवाई बुवा काय होय मारुतीची जवाई बुवा? जरासा वाद झाला या दोघा नवरा बायकोचा. हे म्हणते मी पोरगी वागवत नाही. आता तुम्हीच समाजात होते राजे हो. यायले समजून सांग ना. घरच्यासाठी हे वाद वाढून राहिले. जवाई बुवा काय साठी वाद? मी पाहूनच राहिलो, लय वेळच ऐकून राहिलो घरातून. म्हटलं काय झालं जवाई बुवा एवढे बुमलून राहिले? नेमकं काय झालं तुम्हाला? राजेव यायची पोरगी बिनतालाचीच आहे. मी आतापर्यंत वागवली, आत्ताही वागवायला तयार होतो. पण हिचं मी समजून घेऊन राहिली. हिनं माझ्या बहिणीचं लग्न तोडायचा प्रयत्न केला. पाहुण्याच्या देखता तिनं तमाशा केला. तर गावात काय इज्जत जाईल आमची? काय इज्जत जाईल? काही ना काय आम्हाला इज्जत आहे. यायला इज्जत आहे तशी आम्हाला इज्जत नाही आहे काय? बुवा मी मधातला माणूस आहे. मी ऐकतो तुमची गोष्ट, तिची ऐका लागून काय आहे तर नेमकं. मग त्याच्यावर मी सांगन तुम्हाला. एकदम गरम नका हो. बरोबर आहे तुमचं. आता गरम व्हायचाच विषय झाला आहे. तुम्ही काय आहे तर पा. मी वागवत नाही म्हणजे वागवत नाही. नाही जवाई बुवा असं म्हटलं होतं असते काय? काय आता तुमचा दिमाग जरासा गरम आहे. त्याच्यानंतर पाहू आपण. 2-4 दिवस पुरी इथंच राहू द्या. मग आपण मीटिंग भरवून मग काय आहे तर पाहू. एकदम निर्णय नाही घेत असते ना. हो सारे निर्णय आरामशीरच असते. लय आरामशीर पाहिले आहे. माझ्या बहिणीला म्हटलं लढत पाठवणी केली. शेवटी ते पाहुणे म्हणे आपण म्हणे डायरेक्ट म्हणे मंदिरात जाऊन हार घालून देऊ म्हणे. शेवटी माझ्या बहिणीच्या लग्नाला मला नाही जायला लागलं म्हटलं. हिनं काय इज्जत ठेवली. तिथे शेवटी हार घालून घेतले. माझे आई बाबा गेले आणि शेवटी लग्न झालं. काय राहिलं आमचं इज्जत?